नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या क्राईम न्यूज मराठी चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक थरारक घटना घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। आजची ही घटना ऐकल्यानंतर थोड्या वेळासाठी तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही आणि सोशल मीडिया आपल्या आयुष्यासाठी किती घातक ठरू शकतं हे देखील तुमच्या समोर येणार आहे। पण नेमकं ही थरारक घटना काय आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातूनच आपल्याला जाणून घ्यायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा। पण तत्पूर्वी जर तुम्ही क्राईम न्यूज मराठी चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवीन घटना तुमच्या समोर लवकर येतील आणि तुम्हाला जागरूक करण्यासाठी देखील त्या मदत करतील। तर चला जाणून घेऊया आजची नेमकं घटना काय घडलेली आहे ते। तर ही घटना आहे शुभम पाटकर या 26 वर्षीय तरुणाची। शुभम हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता। मुलगा तसा चांगला, संस्कारी आणि आईवडिलांच्या गरिबीची जाण ठेवणारा होता। कुठल्याही गोष्टीसाठी प्रचंड मेहनत घेणारा। शैक्षणिक क्षेत्रातही त्याने आपली छाप पाडली होती। चांगलं शिक्षण घेतलं होतं। उच्च शिक्षण घेऊन त्याने शिक्षणाच्या जोरावर, स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर एक चांगली नोकरी देखील मिळवली होती। एका मोठ्या नामवंत खाजगी कंपनीत तो मोठ्या पदावर होता। पगारही त्याला त्या ठिकाणी चांगला मिळत होता आणि आई वडील त्याच्यावर प्रचंड खुश होते, कारण कष्टाचे, मेहनतीचे आणि मुख्य म्हणजे गरिबीचे दिवस संपले होते आणि मुलाने आपलं कर्तृत्व गाजवलं होतं। समाजाला, आई वडिलांना, शेजारच्यांना आणि नातेवाईकांना अभिमान वाटावा असंच शुभमचं वागणं होतं, कारण तो आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी झाला होता। पण म्हणतात ना की आपण कितीही यशस्वी झालो तरीही आयुष्यात आपली सुख-दुःख वाटून घेणारा, भावना समजून घेणारा असा जोडीदार प्रत्येकाला हवा असतो आणि शुभमही आता लग्नाच्या वयाचा झाला होता। नोकरीची चिंता नव्हती, घराची गरिबीही सुधारली होती, त्यामुळे आता कोणीतरी जोडीदार मिळावा असं शुभमच्या मनात तर येतच होतं। पण तरीही अजूनही प्रेम वगैरे त्याच्या आयुष्यात नव्हतं, कारण त्याने त्याचा संपूर्ण फोकस अगोदर आपल्या करिअरवर दिला होता आणि त्याने जसं ठरवलं होतं तसंच त्याचं करिअर उत्तम घडलं होतं। पण आता मुलाचं लग्न करायला हवं आणि दोनाचे 4 हात करायला हवे असा वारंवार आई वडिलांच्या मनात देखील विचार येत होता आणि आई वडिलांना शुभमसाठी स्थळ बघावेसे वाटत होते। पण सगळ्यात अगोदर आपण शुभमला विचारू आणि मग पुढचे निर्णय घेऊ असं आई वडिलांनी ठरवलं आणि म्हणूनच आई वडिलांनी शुभमशी चर्चा केली आणि लग्नाबद्दल त्याला विचारपूस केली। कोणी मुलगी आहे का असंही त्याला विचारलं, पण त्यावेळेस मात्र शुभमच्या आयुष्यात कोणीही नव्हतं। पण तरीही संसार करायचा म्हटलं तर एखाद्या अनोळखी मुलीशी आणि जिला कधीही पाहिलं नाही अशा मुलीशी कसा करायचा हा प्रश्न शुभमला भेडसावत होता। म्हणून त्याने आई वडिलांना अरेंज मॅरेजसाठी थोडं थांबून घ्यायला सांगितलं आणि आई वडील देखील शुभमच्या शब्दाबाहेर नव्हते, कारण त्यांचा आपल्या मुलावर पूर्ण विश्वास होता। आई वडिलांनी शुभमला विचार करण्यासाठी पुरेसा वेळ द्यायचं ठरवलं। काही दिवस उलटून गेले। त्यानंतर एक दिवशी शुभम असंच आपला मोबाईल बघत होता आणि मोबाईलवर अचानकच त्याच्या फेसबुक अकाउंटवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली, जी की एका मुलीची होती। मुलीचं नाव होतं दिव्या पाटील। मुलीचं नाव जसं छान होतं तसंच रूपानं, रंगानं देखील ती देखणी होती। म्हणूनच पहिल्याच क्षणात शुभमला दिव्या आवडली आणि तिच्याबद्दल त्याला क्युरिओसिटी वाटली, म्हणून त्याने तिची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली। त्यानंतर हळूहळू दोघांचं बोलणं सुरू झालं, मैत्री वाढली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये कधी झालं हे त्यांना समजलंच नाही। चॅटिंग तासनतास होऊ लागली आणि 2 महिन्यांमध्ये ही अनोळखी मुलगी इतक्या ओळखीची कशी झाली हे शुभमला समजलंच नाही। आणि मग एके दिवशी दिव्यानेच शुभमला लग्नाची मागणी घातली आणि त्यावर शुभमने पटकन होकार कळवला, कारण शुभमच्याही मनात तेच होतं। शुभमलाही दिव्या आवडत होती आणि दिव्याशी लग्न करण्याची इच्छा शुभमची देखील होती।
दोघांनीही दोघांच्या घरी सांगितलं, लग्नाची बोलणी झाली आणि अगदी 15 ते 20 दिवसांमध्ये त्यांचं लग्न करायचं असं दोनही घरच्यांनी ठरवलं. शुभमचा वाढदिवस जवळ येत होता आणि शुभमच्या वाढदिवसाच्या दिवशीच विवाह व्हावा अशी दिव्याची इच्छा होती. म्हणून शुभमचा वाढदिवस ज्या दिवशी होता त्याच दिवशी दोघांचा विवाह पार पडला. विवाह अगदी थाटामाटात पार पडला. सगळे नातेवाईक सहभागी झाले होते. घरामध्ये आनंदाला उधाण आलेलं होतं. लग्न पार पडलं आणि वेळ आली त्या एका क्षणाची, ज्या क्षणाची शुभम आतुरतेनं वाट पाहत होता. रात्र झाली आणि त्या दिवशी दोघांचीही मधुचंद्राची रात्र म्हणून इतर नातेवाईकांनी त्यांची जी खोली होती ती छानपैकी फुलांनी सजवली आणि त्यानंतर दिव्या आणि शुभम आपल्या खोलीमध्ये झोपायला गेले. शुभमने दिव्याचा हात हातामध्ये पकडला आणि तो प्रेमाच्या 2 गोष्टी बोलू लागला. पण त्यावेळेस मात्र दिव्या घाबरलेली होती. दिव्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थपणा दिसून येत होता. दिव्याच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी सुरू होतं आणि याची जाणीव शुभमला झाली. पण शुभमने हळुवारपणे दिव्याला सांगितलं की काय झालं, तुला बरं वाटत नाही का? तर त्यावर दिव्या म्हणाली की हो, मी खूप थकली आहे, मला झोपायचं आहे, तू बाहेर जा, तू खोलीच्या बाहेर जा. असं सांगितल्यावर शुभमला प्रश्न पडला आणि शुभम तिला प्रश्न विचारू लागला. तरीही दिव्याने शुभमला धक्का देऊन खोलीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळेस मात्र शुभमने ऐकलं नाही आणि शुभम दिव्यावर थोडं मोठ्या आवाजातच बोलू लागला की तू असं का करत आहे? तू ती दिव्या नाही जी या अगोदर माझ्याशी बोलत होती. ती दिव्या कुठे आहे? तुझं हे वेगळंच रूप माझ्या समोर आलं आहे. नेमकं याचं कारण काय आहे? आणि त्यावेळेस दिव्या बिथरलेल्या अवस्थेत होती, थोडीशी घाबरलेली होती आणि डोळ्यात अश्रूही येत होते. आणि त्यावेळेस दिव्याने असं काही सांगितलं ज्याने शुभमच्या पायाखालची जमीन सरकली. सगळं काही बदलून गेल्यासारखं शुभमला वाटू लागलं. पण नेमकं दिव्याने असं काय सांगितलं होतं? तर दिव्याने सांगितलं होतं की मी तृतीयपंथी आहे, म्हणून आपला संसार यापुढे जाऊ शकत नाही. असं सांगितल्यावर थोड्या वेळासाठी शुभमला त्याच्या कानांवर विश्वास बसला नाही. तो पुन्हा पुन्हा तिला तेच विचारत होता आणि पुन्हा पुन्हा दिव्या शुभमला तेच सांगत होती की मी तृतीयपंथी आहे, पण मला या समाजामध्ये मानाचं स्थान हवं होतं, मला एक जोडीदार हवा होता आणि माझं आयुष्य मला सुखात समाधानात घालवायचं होतं आणि म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केलं. असं ऐकल्यानंतर मात्र शुभमची मनस्थिती बिघडली होती. तो काहीही ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता आणि म्हणूनच तो तिच्यावर आरडाओरडा करू लागला आणि रागारागाने बाहेर पडला. बाहेर कुटुंबियांना आवाज दिला, आई वडिलांना आवाज दिला आणि दिव्याचं जे काही सत्य आहे ते सगळ्यांसमोर मांडलं. हे सत्य ऐकल्यानंतर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. थोड्या वेळासाठी कोणालाही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता, पण हेच सत्य होतं. त्यानंतर शुभमने आणि त्याच्या आई वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. रामानंद पोलीस चौकीत जाऊन दिव्या आणि तिच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आणि डॉक्टरांचे अहवाल तपासून दिव्याने आणि तिच्या कुटुंबियांनी शुभमची फसवणूक केलेली आहे हेच समोर आलं आणि पुरावे पाहून हे सिद्ध झालं. आणि त्यानंतर दिव्याला आणि तिच्या कुटुंबियांना शिक्षाही ठोठावण्यात आली. पण शिक्षा जरी दिव्याला आणि कुटुंबियांना झालेली असली तरीही सगळ्यात जास्त शिक्षा भोगावी लागली ती फक्त शुभमला. आयुष्यामध्ये सगळं काही होतं, परंतु एक चुकीचा निर्णय आणि एक मोह त्याला आवरला नाही, म्हणून सगळं काही आयुष्य विस्कटून गेलं. त्याच्या आयुष्यात होत्याचं नव्हतं झालं. त्याला समाजामध्ये तोंड दाखवायला जागा उरली नाही आणि पुढे आयुष्य कसं जगावं हे देखील त्याला समजत नव्हतं. तरीही या सगळ्यांमध्ये तो एकच गोष्ट सांगत होता की सोशल मीडिया माणसाच्या आयुष्याची वाट लावू शकतं. ते मला या घटनेनं कळालं, म्हणून सोशल मीडियाच्या इतकंही अधीन जाऊ नये की आपलं आयुष्य पणाला लागेल. शुभम आजही डिप्रेशनमध्ये आहे आणि शुभमची ही अवस्था पाहून आई वडीलही नेहमी दुःखामध्ये असतात. तर ही झाली शुभमची कहाणी. पण ही कहाणी नसून ही एक सत्य घटना आहे ज्याच्यातून आपल्याला फक्त एक धडा घ्यायचा आहे की सोशल मीडिया आज प्रत्येक जण वापरत आहे, पण त्याच्या किती अधीन जायचं हे आपण ठरवायचं आहे. कारण हे सोशल मीडिया थोड्या वेळासाठी आपल्याला आनंद देऊ शकतो, पण आपला आयुष्याचा आनंद हाच सोशल मीडिया हिरावून देखील घेऊ शकतो. तर ह्या घटना ऐकल्यानंतर
तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवीन घटना जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करून ठेवा. धन्यवाद.